नमस्कार. क्रिश टॉक या चॅनलवर तुमचं स्वागत. 15 मेला अर्थात काल नवीन अपडेट इन्फॉर्मेशन एम एस बी टी डिप्लोमाची इन्फॉर्मेशन अपडेट पेपरविषयी समर 2020च्या पेपरविषयी अपडेट आलेली आहे. तर पूर्ण अपडेट पेपरविषयी माहिती समजून घ्या. व्हिडिओ स्किप करू नका आणि नवीन आहेत सबस्क्रायबरच्या जे आहेत विद्यार्थी त्यांना सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल संध्याकाळी 5 वाजता नवीन इन्फॉर्मेशन ऑफिशियल वेबसाईट एम एस बी टीच्या आलेली आहे. तर ती इन्फॉर्मेशन आता आपण पाहूया. तर विषय कोविड-19च्या समिती गठीत केली होती. त्या समिती गठीत केलेल्यानुसार पूर्ण संलग्नित संस्थांना ही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. तर पॉईंट 1 पाहूया आपण. तर पहिला पॉईंट जर घ्यायचा असेल, जसं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आणि UGC गाईडलाईन्सनुसार जे तुमचे पेपर होणार आहेत हे फक्त आणि फक्त 6व्या सेमिस्टरचे पेपर होणार आहेत. शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो कारण की PDF ही खूप मोठी आहे. जे तुमचे डिप्लोमासाठी खूप महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे, तेवढीच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो, बाकीचे मी तुम्हाला सांगणार नाही. तर ही झाली इन्फॉर्मेशन की 6व्या सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील 6वे सत्र जे आहे हे तुमचे पेपर होणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही समजत असाल ही पहिली इन्फॉर्मेशन जी आहे ही जी इन्फॉर्मेशन आहे ही जी समिती गठीत केली आहे त्याविषयी आहे. त्याची तुम्हाला काही गरज नाही. जे तुम्हाला गरज आहे ते तुम्हाला मेन पॉईंटनुसार सांगत आहे. जे तुमचे पेपर आहेत ते फक्त आणि फक्त 6व्या सत्राचे आहेत. आणि जे खालचे जे आहेत हे 2-3 मायनिंग हे दुसरे म्हणजेच ब्रँच आहेत, हे तुम्हाला गरज नाही. डिप्लोम्यासाठी फक्त आणि फक्त पहिला मेन पॉईंट आहे 6वं सत्र. आणि 6व्यात म्हणजेच फायनल सेमिस्टरचे तुमचे पेपर होणार आहेत 3rd इयरचे. आणि दुसरा पॉईंट आपण पाहूया. दुसऱ्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की जे तुमचे विषय बॅक आहेत, जर तुमचे विषय बॅक असतील कुठला का असना, जर फर्स्ट इयरचा असो, सेकंड इयरचा असो, 3rd इयरचा असो, किंवा 1 विषय राहिला असो, किंवा 5 विषय राहिले असेल ना, किंवा 6-7 विषय राहिले असेल ना, 3-4 विषय राहिले असेल, पण तुमचे पेपर होणार आहेत. आणि ते पेपर जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात होणार आहेत अशी इन्फॉर्मेशन ह्या अपडेटमध्ये आलेली आहे MSBT कडून. हे तुम्ही दुसऱ्या पॉईंटवर दिलेलं आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे तिसऱ्या पॉईंटवर आपण पाहूया की शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये जे तुमचे हे तुम्हाला काही गरज नाही. तिसरा पॉईंट हे तुम्हाला औषध निर्माणशास्त्रासाठी आहे. हे डिप्लोम्यासाठी काही गरज नाही. जे औषध निर्माणशास्त्राचे ब्रँच खूप कमी आहेत आणि स्टुडंट पण कमी आहेत, हे म्हणून ह्याची तुम्हाला गरज नाही. तर खाली येऊया आपण. तर हे तुम्हाला पण खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही 4था पॉईंट पाहू शकता. 4था पॉईंटमध्ये बघू शकता की तुम्ही रेग्युलर विद्यार्थ्यांच्या सैद्धांतिक थेरी व प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाहीत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतो, जे फर्स्ट इयरला आहेत त्यांचा सेकंड सेमिस्टरचे पेपर होणार नाहीत. जे सेकंड इयरला आहेत त्यांचा 4थ्या सेमिस्टरचे पेपर होणार नाहीत. असे जे रेग्युलर स्टुडंट आहेत, फक्त आणि फक्त रेग्युलर स्टुडंट, त्यांचे पेपर कसलेही होणार नाहीत. म्हणजेच डिप्लोम्यासाठी 4थ्या आणि द्वितीय सत्राचे पेपर होणार नाहीत. कारण की 4थ्या आणि द्वितीय सत्र हे रेग्युलर सत्र असतात समर 2020चे, म्हणून त्या सेमिस्टरचे पेपर होणार नाहीत. अशी इन्फॉर्मेशन MSBT कडून आलेली आहे. सोपा आणि साधी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ कसलाही स्किप करू नका. आणि जे तुमचे मार्क आहेत इंटरनल मार्क, त्या इंटरनल मार्क जे 4थ्या आणि दुसऱ्या सेमिस्टरला जे तुम्हाला पासिंग करायचे आहे, त्या पासिंगनुसार तुम्हाला 50% अंतर्गत गुणाच्या आधारावर गुण देण्यात येईल, म्हणजेच मार्क देण्यात येतील अशी इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला उदाहरण पण दिलेलं आहे. उदाहरण तुम्ही पाहू शकता इथं. आणि तसेच परीक्षा सत्राचे गुण उपलब्ध नसल्यास त्याचं पण उदाहरण दिलेलं आहे. ते तुमच्यासाठी फक्त आणि फक्त इंटरनल मार्क्ससाठी आहे. ह्याची तुम्हाला पेपरला गरज काही पडणार नाही. ही तुमचा इंटरनल पेपरसाठी आहे इन्फॉर्मेशन ही. आता
पाचवा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. पाचवा, तुम्ही पाहू शकता. या पाचव्या पॉईंटमध्ये असं सांगितलेलं आहे की तुमचे जे पेपर आहेत, जे तुमचे कसलेही विषय बॅक असतील, म्हणजेच असं समजा की फर्स्ट इयरचा बॅक असेल, सेकंड इयरचा बॅक असेल, म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, फक्त आणि फक्त बॅक असलेले विषय, म्हणजे समजा आता एक जण विद्यार्थी आहे सेकंड इयरला आणि त्याचे विषय असतील फर्स्ट इयरला बॅक असलेले 2, तर ते 2 विषय तुम्हाला त्याचे पेपर द्यावे लागतील. जर समजा थर्ड इयरला जर एक स्टुडंट आहे आणि त्याचे फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला विषय बॅक असतील, तर त्याचे पण तुम्हाला विषय द्यावे लागतील. म्हणजे कसलाही एक जरी विषय बॅक असला तरी तुम्हाला त्याचा पेपर तुम्हाला द्यावा लागेल आणि तो पेपर तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला, विंटर सेमिस्टरला त्याचा पेपर 2021ला तुम्हाला त्याचा पेपर होऊन जाईल, असं इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तर इन्फॉर्मेशन ह्याविषयी तुम्हाला समजले असेलच की तुमचे जे पेपर आहेत विषय बॅकलॉग, हे तुमचे पेपर होणार आहेत. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे, शॉर्टमध्ये, कारण की एवढं वाचायची काहीही गरज नाही. फक्त आणि फक्त तुमचे जे पेपर आहेत हे तुमचे बॅकलॉगचे पेपर पूर्णतः तुमचे कंप्लीट अकॅडमिक कॅलेंडर 2020 आणि 2021मध्ये होणार आहेत. आणि जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं सांगू इच्छितो की जे कोणी वायडे असतील त्यांना पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला पात्र करण्यात येईल. तुम्ही कॅरी ऑन लागलेला आहे, तुम्ही घरी बसणार नाही, वायडी कोणालाही पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट थर्ड इयरला जाऊ शकता. जे फर्स्ट इयरला आहेत ते सेकंड इयरला जाऊ शकता. म्हणजे वायडी कोणालाही पडणार नाही, अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता 6वा पॉईंट आपण पाहूया. 6व्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की इथे काय महत्त्वाचा पॉईंट दिलेला नाही. 6वा पॉईंट हे आणि फक्त लॉकडाऊन विषय आहे. तर 7वा पॉईंट आपण पाहूया. 7व्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की तुमचे जे अभ्यासक्रम झालेला आहे समर 2020चा, तो 90% झालेला आहे. म्हणून तुमचे पेपर गुणांच्या आधारे 90% प्रमाणे धरण्यात येतील, अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 100% होणार नाही, त्यापैकी 90% घेण्यात येईल. आणि त्याचं उदाहरण पण इथं दिलेलं आहे. पण ह्याची पण तुम्हाला काही गरज नाही. फक्त आणि फक्त 90% स्टडी असल्याप्रमाणे त्याचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 7व्या पॉईंटमध्ये. आता 8वा पॉईंट आपण पाहूया. 8व्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद जूनच्या 4थ्या आठवड्यात सुरू होऊन पहिल्या आठवड्यात समाप्त होतील. म्हणजे जसं की तुम्हाला सांगू इच्छितो की जे तुमचे प्रॅक्टिकल पेपर आहेत ते जूनच्या 4थ्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाप्त होतील. जे तुमचे प्रॅक्टिकल ओरल पेपर आहेत ते तुमचे जून एंडिंगला आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमचे पेपर होऊन जातील, अशी इन्फॉर्मेशन 8व्या पॉईंटला दिलेली आहे. तुम्ही इथं वाचू शकता. आणि जर तुमचे जर पेपरला अडचण जर येत असेल तर जे तुमचे पेपर होणार, जे तुमचे प्रॅक्टिकल ओरल तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन द्यावे लागेल. आणि जर तुम्हाला त्यावेळेस जर तिथं कोरोना हे जर असेल तर तुम्हाला तिथं जर प्रॉब्लेम येत असेल जायचा कॉलेजला, तर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून सुद्धा तुम्ही पेपर ओरल प्रॅक्टिकल तुम्ही देऊ शकता, अशी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे 8व्या पॉईंटला. आता 9वा पॉईंट आपण पाहूया. 9व्या पॉईंटमध्ये असे दिलेले आहे जे तुमचे जे एक्झाम फॉर्म आहेत, जे समर 2020ला एक्झाम फॉर्म भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येतो की अजून एक तुम्हाला सुपर पेनल्टी एक्झाम फॉर्म येऊन जाईल. आणि तो सुपर पेनल्टी एक्झाम फॉर्म जूनमध्ये येईल आणि जूनच्या 2ऱ्या आठवड्यात येऊन जाईल सुपर पेनल्टी एक्झाम फॉर्म. ज्या दिवशी तुम्हाला सुपर पेनल्टी एक्झाम फॉर्म येईल त्या दिवशी मी लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि सुपर पेनल्टी एक्झाम फॉर्म सगळ्यांनी भरून घ्यावा, एवढं मी सांगू इच्छितो. असे 9व्या पॉईंटमध्ये दिलेले आहे. आणि 10व्या पॉईंटमध्ये आपण पाहू शकता अशाच बाबत निकाल प्रक्रियावरील प्रमाणे करण्यात येईल. जे 10वा पॉईंटसुद्धा काही महत्त्वाचा नाही. जे अर्ज विभागीय कार्यालयामार्फत कन्फर्म केलेल्या अशाच विद्यार्थ्यांच्या बाबतीत निकाल प्रक्रिया करण्यात येईल, अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर 11वा पॉईंट बघू शकता. आय स्कीममधील 4थ्या सत्रानंतर आयोजित करावयाच्या
इंडस्ट्रियल ट्रेनिंगबाबत सविस्तर स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळण्यात येईल. जो तुमचा इंडस्ट्रियल ट्रेनिंग जो सब्जेक्ट आहे त्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगविषयी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन अजून अपडेट आलेली नाही. त्याची अपडेट तुम्हाला नंतर कळण्यात येईल असे सांगितल्यात आले आहे. जर तुमचा 12वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. 12व्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की तुमचं जे डिप्लोमा कॉलेज उघडणार आहे ओपनिंगचे 15 जूनला तुमचं कॉलेज स्टार्ट होईल आणि जे तुमचे पेपर होणार आहेत ते अप टू 30 जूनपासून तुमचे पेपर चालू होतील. सबमिशन 30 जूनपर्यंत कंप्लीट होईल सबमिशन तुम्हाला सांगू इच्छितो. आणि सबमिशन कंप्लीट झाल्यानंतर तुमचे जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आहेत जे तुमचे रिझल्ट आहेत ते 15 जुलैपर्यंत डिक्लेअर होतील. आणि जे तुमचे पेपर आहेत बॅकलॉग जे कितीही विषय बॅक जरी असले तरी तुमचे जे बॅकलॉगचे जे विषय काढायचे असेल तर त्याचे पेपरचे टाईम टेबल 1 ते 8 जुलैमध्ये तुमचे पेपर होऊन जातील जे बॅकलॉगचे सब्जेक्टचे पेपर. आणि जो तुमचा फायनल इयर ऑफ डिप्लोमा पेपर आहे ते तुमचा 9 जुलैपासून तुमचे टाईम टेबल डिक्लेअर होऊन जाईल. 9 जुलैपासून स्टार्ट होईल. 18 दिवसात तुमचे पेपर संपतील. म्हणजे 9 जुलैपासून 18 दिवस म्हणजे पूर्णतः जुलै महिना तुमच्या पेपरमध्ये जाईल. अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं दिलेलं आहे की जे तुमचे पेपर होणार आहेत ते सोशल डिस्टन्सनुसारच होणार आहेत. केंद्र सरकारच्या सर्व मान्यता पाळूनच तुमचे पेपर होणार आहेत. आणि तुमचा टाईम टेबल जो आहे तो 9 जुलैला डिक्लेअर होऊन जाईल अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 9 जुलैला तुमचे पेपर स्टार्ट होणार आहेत. तर अजून जर तुमचे विषय कोणताही जरी विषय बॅक असेल तर तुमचे पेपर होणार आहेत. आणि थर्ड इयरचा 6व्या सेमिस्टरचा पेपर होणार आहे. तर अधिक माहितीसाठी अजून काय खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून MSBTची मी कोणतीही अपडेट लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.